Here I am going to teach you class superclass tetrapoda. Tetra means 4 and pods means legs. So it contains 4 legs. These animals bear 2 pairs of appendages. या ॲनिमल्समध्ये 2 पेअर्स असते अपेंडेजेसच्या. सम ॲनिमल्स लाईक स्नेक्स आर सेकंडरीली लिमलेस. काही ॲनिमल्स म्हणजे स्नेक्स आर सेकंडरीली लिमलेस असतात, म्हणजेच लेग्स अब्सेंट. Then superclass tetrapoda includes 4 classes, namely amphibia, reptilia and mammalia. Tetrapoda are divided into 4 classes and the classes are amphibia, reptilia and mammalia. So first class is amphibia. Amphi means both and bias means life. So amphibia, in which contains frog, then buffo, salamandra, ichthyophis, hyla. Amphibia include the animals which live on land as well as in water. Both life means which is amphibia means both life, and ते कुठे प्रेझेंट असतात, लँडमध्ये प्रेझेंट असतात ॲज वेल ॲज इन वॉटर. फ्रेश वॉटर ओनली मीन्स नॉट इन मराईन वॉटर. दे आर पॉलिकिलोथर्मिक ॲनिमल्स मीन्स त्यांचं टेम्परेचर हे सराउंडिंग ॲटमॉस्फिअरनुसार चेंज होत असते. देन बॉडी इज डिफरन्शिएटेड इंटू हेड अँड ट्रंक. त्यांची बॉडी डिवायडेड असते हेड आणि ट्रंक्स रिजनमध्ये. नेक अँड टेल इज युजली अब्सेंट. नेक आहे आणि टेल्स युजली अब्सेंट इन मेनी ॲडल्ट्स विथ फ्यू एक्सेप्शन. काही एक्सेप्शन सोडले तर नेक आणि टेल अब्सेंट असते. देन 2 पेअर्स ऑफ लिम्स अराईज फ्रॉम पेक्टोरल अँड पेल्विक गर्डर्स. 2 पेअर्सच्या लिम्स अराईज होते पेक्टोरल आणि पेल्विक गर्डरमध्ये. दिस हेल्प इन लोकोमोशन. आणि त्या लिम्स कशासाठी हेल्प करतात, लोकोमोशनसाठी. स्किन इज मॉइस्ट, ग्लँड्युलर विथ म्युकस ग्लँड्स. ॲम्फेबियामधले जे ऑर्गॅनिझम्स आहे त्यांची स्किन हे मॉइस्ट असते, ग्लँड्युलर विथ म्युकस ग्लँड्स मीन्स हेल्प्स फॉर सिक्रेशन ऑफ म्युकस. देन एक्झोस्केलेटन इज अब्सेंट. एक्झोस्केलेटन्स अब्सेंट असते. देन आयलिड्स आर प्रेझेंट्स. आयलिड्स प्रेझेंट असते. टिम्पॅनम रिप्रेझेंट्स इयर. टिम्पॅनम जे असते ते कान रिप्रेझेंट करतेस. देन एक्सक्रेटरी प्रॉडक्ट्स, डायजेस्टिव्ह वेस्टेज अँड गमेट्स आर रिलीज थ्रू कॉमन चेंबर कॉल्ड क्लोएका. क्लोएका एक कॉमन चेंबर आहे, त्यामधून डायजेस्टिव्ह वेस्ट अँड गमेट्स रिलीज होत असते. देन सर्क्युलेटरी सिस्टीम इज ऑफ अ क्लोज टाईप. सर्क्युलेटरी सिस्टीम हे क्लोज टाईप असते. हार्ट इज 3 चेंबर. इट कंटेन 3 चेंबर्ड हार्ट. This is the peculiar character of class Amphibia. Heart is 3 chamber and ventral in position. Then RBCs are biconvex and nucleated. RBCs याच्यामध्ये प्रेझेंट असते, काय असते, बायकॉन्वेक्स आणि न्यूक्लिएटेड. रेस्पिरेशन इज बाय स्किन, लंग्स अँड बक्कोफॅरिंग्स. ॲम्फिबियामधलं ऑर्गॅनिझम काय रेस्पिरेशन स्किननी करतात, लंग्सनी ॲज वेल ॲज बक्कोफॅरिंग्स. देन नर्वस सिस्टीम इज वेल डेव्हलप. सेक्सेस आर सेपरेट. दीज आर ओव्हिपेरस. नेक्स्ट फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. देन डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट थ्रू ॲक्वॅटिक लार्वल स्टेज. डेव्हलपमेंट यामध्ये इनडायरेक्ट होते, म्हणजेच काय पहिले लार्वा फॉर्म करते. दे शो मेटामॉर्फोसिस. ते मेटामॉर्फोसिस शो करते मीन्स पहिले लार्वा स्टेज, मग लार्वा स्टेज इज कन्वर्टेड इन टू यंग वन. देन सेकंड क्लास इज रेप्टिलिया. रेप्टिलिया मीन्स टू क्रीप ऑर टू क्रॉल मीन्स सरपटणारे जे ऑर्गॅनिझम्स आहे ते रेप्टिलिया क्लासमध्ये येते. एक्झाम्पल्स नाजा नाजा, त्यालाच आपण किंग कोब्रा म्हणतो. देन हिमीडॅक्टॅलस, वॉल लिझार्ड, चिलोनिया, टॉर्टाईल. देन क्रोकोडाईल्स, टेस्ट्युडा, टॉर्टाईस, कॅमेलिऑन. देन क्रेट, वायपर. सो रेप्टिलिया इन्क्लूड्स क्रॉलिंग ॲनिमल्स मीन्स जे सरपटणारे ॲनिमल्स आहे ते रेप्टिलियामध्ये इन्क्लूड्स होते. दीज आर द फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल वर्टिब्रेट्स. हे रेप्टिलिया हे काय फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल वर्टिब्रेट्स. फ्यू मे बी ॲक्वॅटिक और सेमी ॲक्वॅटिक. काही पाण्यामध्ये राहतात किंवा सेमी ॲक्वॅटिक राहतात, लँडवर पण राहतात. ऑल्सो फाउंड इन मार्शी एरिया, किंवा जे मार्शी प्लेसेस आहे खूप दलदलीचे ठिकाण आहे तिथेसुद्धा राहतात. लोकोमोशन ऑकर्स बाय लिम्स. त्यांचं लोकोमोशन कशा थ्रू होतं आहे, लिम्सनी. आणि लिम्स आर पेंटाडॅक्टल अँड डिजिट्स बिअर क्लॉज. लोकोमोशनसाठी त्यांना काय असते, लिम्सला क्लॉज असते. लिम्स हेल्प्स द ॲनिमल टू वॉक ऑर क्रिप. ते लिम्स कशाला हेल्प करते, वॉक चालण्यासाठी किंवा क्रिपसाठी. स्नेक्स आर लिमलेस. स्नेक्स आर
ऑर्गॅनिझम आहे रेप्टिलियामधला, त्याला चालण्यासाठी लिम्स नसते. स्नेक्स क्रॉल ऑन देअर बेली. स्नेक्स काय करतो, सरपटत जातो. रेप्टाईल्स आर पॉलिकिलोथर्म्स. देन स्किन इज ड्राय. स्किन याची काय असते, नॉन ग्लँड्युलर अँड कवर्ड बाय एक्झोस्केलेटॉन ऑफ एपिडर्मस, स्केल और स्क्यूड्स, शिल्ड्स और प्लेट्स. देन लिझार्ड अँड स्नेक शेड देअर स्किन पेरियॉडिकली. लिझार्ड आणि स्नेक्स आहे ते काय करतात, त्यांची स्किन्स आहे शेड करतात पेरियॉडिकली. जर ते ओल्ड झाली आहे तर त्याला काढून दुसरी तयार करतात, त्यालाच आपण कोस म्हणतो. टिम्पॅनम इज प्रेझेंट. देन हार्ट हॅज 2 complete ऑरिकल्स बट वेंट्रिकल्स आर इनकम्प्लिटली पार्शियल. सो हार्ट इज नॉट परफेक्टली 4 chamber एक्सेप्ट क्रोकोडाईल. क्रोकोडाईलमध्ये 4 chamber हार्ट असते आणि याच्यामध्ये बाकी याच्यामध्ये कम्प्लिटली 4 chamber नसते. ब्रेन इज वेल डेव्हलप. reptiles in which brain is well developed, the olfactory lobes and cerebellum are better developed than those of amphibians. amphibians पेक्षा जे olfactory lobes आहे आणि cerebellum आहे डेव्हलप असतो. then sexes are separate and show prominent sexual dimorphism. sexes काय असते, reptilesमध्ये सेपरेट असते. then fertilization internal, they are oviparous except viper, it is viviparous and show parental care. means दुसरं जन्म जे बर्थ देत असतं त्या ऑर्गॅनिझमची ग्रोथ होतपर्यंत त्याला काही पॅरेंटल केअर प्रोव्हाइड करत असते. देन थर्ड क्लास इज एव्स. एव्स मीन्स बर्ड्स. सो एव्स एक्झाम्पल आहे एव्सचे कोलंबिया, पिगॉन. देन पॅरोट, फ्लाइटलेस बर्ड्स लाईक ऑस्ट्रिक, किवी. देन क्रो, पॅसर मीन्स स्पॅरो. देन फोरलिम्स आर मॉडिफाईड इन टू विंग्स. जे फोरलिम्स असते ते मॉडिफाईड होते विंग्समध्ये फॉर फ्लाईंग. सम बर्ड्स हॅव लॉस द कॅपॅसिटी टू फ्लाय. काही बर्ड्सची जे फ्लाय होण्याची कॅपॅसिटी आहे ते लॉस होते आणि एक्झाम्पल आहे ऑस्ट्रिच. हाइंड लिम्स आर यूज फॉर वॉकिंग. जे हाइंड लिम्स आहे ते कशासाठी यूज केले जाते बर्ड्समध्ये, वॉकिंगसाठी. क्लॅस्पिंग ट्री ब्रांचेस अँड रनिंगसाठी सुद्धा. देन ॲक्वॅटिक बर्ड्स हॅव वेब्स बिटवीन देअर टोज. एक्झाम्पल डक. बॉडी स्ट्रीमलाईन मीन्स बोट शेप टू रिड्यूस रेजिस्टन्स ड्युरिंग फ्लाईट. बॉडी त्यांची हलकी असते, कशासाठी, फ्लाईट करता आलं पाहिजे त्यासाठी. दीज आर होमिओथर्म्स. देअर बॉडी टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. ते होमिओथर्म्स असते म्हणजेच काय असते, त्यांचं बॉडी टेम्परेचर हे सेम असते. एक्झोस्केलेटन इज मेडअप ऑफ फिदर्स. त्यांचं एक्झोस्केलेटन हे कशाने बनलेलं असतं, पंखाने बनलेलं असते. स्केल्स आर प्रेझेंट ऑन हाइंड लिम्स. हाइंड लिम्समध्ये काय असते, स्केल्स प्रेझेंट असते. देन बॉडी इज डिफरन्शिएटेड इन टू हुक. बॉडी बॉडी इज डिफरन्शिएटेड इन टू हेड, नेक अँड ट्रंक अँड टेल. बॉडी डिवाइड होते त्यांची हेड, नेक, ट्रंक अँड टेल. स्किन इज थिन. स्किन हे त्यांची थिन असते, ड्राय, नॉन ग्लँड्युलर एक्सेप्ट ऑइल ग्लँड. स्किन इज थिन. स्किन थिन असते, ड्राय असते, नॉन ग्लँड्युलर म्हणजे ग्लँड्स प्रेझेंट नाही राहत एक्सेप्ट ऑइल ग्लँड ॲट द बेस ऑफ टेल. बोन्स आर हॉलो, न्यूमॅटिक विथ एअर कॅव्हिटीज टू रिड्यूस बॉडी वेट. बोन्स हे हॉलो असते आणि ते कंटेंट काय करते, एअर कॅव्हिटीज. एअर कॅव्हिटीज याच्यासाठी प्रेझेंट असते की त्याचं वेट हे रिड्यूस केलं पाहिजे आणि जर वेट रिड्यूस केलं तर त्यांना जे फ्लाईंग मुवमेंटसाठी जो त्रास होत असतो तो कमी होतो. देन जॉज आर विदाउट टीथ अँड मॉडिफाईड इन टू बिग. जॉज असते प्रेझेंट पण त्याच्यामध्ये टीथ अब्सेंट असते आणि मॉडिफाईड इन टू बिग म्हणजे चोच असते त्यांना. क्रॉप अँड गिझार्ड आर प्रेझेंट इन डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये क्रॉप असते फॉर स्टोरेज अँड गिझार्ड आर प्रेझेंट इन द डायजेस्टिव्ह सिस्टीम. ब्लड इज रेड इन कलर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ रेड ब्लड सेल. RBCs प्रेझेंट असते त्याच्यामुळे ब्लडचा कलर कोणता असतो, रेड कलर असतो. देन RBCs आर बायकॉन्व्हेक्स अँड न्यूक्लिएटेड. हार्ट इज परफेक्टली 4 chamber. 4 chamber हार्ट असते बर्ड्समध्ये. दे शो डबल सर्क्युलेशन. देन रेस्पिरेशन टेक्स प्लेस बाय लंग्स हॅव्हिंग एअर सॅक्स टू इन्क्रीज द बायोन्सी. बायोन्सी म्हणजे बॉडीचं जे स्ट्रक्चर मेंटेन करायसाठी एअर सॅक्स असते आणि रेस्पिरेशन कशाने केलं जाते, लंग्सनी. देन ब्रेन इज इनलार्ज अँड हॅज वेल डेव्हलप सेरेबेलम फॉर इक्विलिब्रियम. सेरेबेलमचं काम असते इक्विलिब्रियम मेंटेन करायचं बॉडीचं. सो ब्रेन इज इनलार्ज अँड हॅज वेल डेव्हलप सेरेबेलम, सो help for equilibrium. Then sexes are
Sexes are separate with prominent sexual dimorphism. These are oviparous. Then fertilization is internal. Parental care is very developed. Seasonal migration is seen in some birds. Seasonal migration means जर ॲटमॉस्फेरिक चेंजेस होत आहे तर ते सीझनल मायग्रेशन करतात, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतर करतात. स्पेशल फीचर आहे द युरिनरी ब्लॅडर इज अब्सेंट. जे स्टोरेजसाठी जे युरिनरी ब्लॅडर पाहिजे आहे ते अब्सेंट असते. ते फिमेल शोज प्रेझेन्स ऑफ ओनली लेफ्ट ओव्हरी अँड लेफ्ट ओव्हिडक्ट. फिमेल्समध्ये लेफ्ट ओव्हरी अँड लेफ्ट ओव्हिडक्ट असते. दिस हेल्प्स टू रिड्यूस बॉडी वेट रिड्यूस करायच्या कामाला ते मदत करते. देन नेक्स्ट क्लास इज मॅमेलिया. सो मॅमेलिया मीन्स ज्यामध्ये ब्रेस्ट प्रेझेंट असते आणि निपल्स प्रेझेंट असते इज द peculiar characteristics of class Mammalia. So example of Mammalia is bat, means आपण त्याला वटवाघूळ म्हटलं जाते. देन रॅटस, मंकी, कॅमेल, ह्युमन बिंग, डॉग, एलिफंट, देन हॉर्स, फ्लाइंग फॉक्स. मॅमेलिया इन्क्लूड मॅमरी ग्लँड, मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड असते. आणि फॉर द नरिशमेंट ऑफ that mammary glands help for nourishment of young ones. These are omnipresent, mostly terrestrial, some are aquatic and few are aerial and arboreal. काही त्यामधले टेरेस्ट्रियल असतात म्हणजेच लँडवर राहतात, काही ॲक्वॅटिक असतात, फ्यू एरियल म्हणजे हवेत उडणारे असतात, काही अर्बोरियल असतात. लिम्स आर द ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड यूज फॉर वॉकिंग, फ्लाईंग, क्लाइम्बिंग. जे लेग्स असतात ते कशासाठी असतात? लोकोमोशनसाठी, फॉर वॉकिंग, फ्लाईंग, क्लाइम्बिंग, बरोविंग, स्विमिंग etc. बॉडी इज डिफरन्शिएट इंटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. बॉडी डिवायडेड असण्याची हेड, नेक, ट्रंक अँड टेलमध्ये. दीज आर होमिओथम्स, मीन्स त्यांचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहते. देन एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ हेअर. एक्झोस्केलेटन कशाने राहते? हेअर, फर, नेल्स, ब्रूज, हॉर्न्स etc. स्किन इज ग्लँड्युलर हॅव्हिंग स्वीट ग्लँड्स. स्वीट ग्लँड्स प्रेझेंट असते स्किनमध्ये. अँड सबॅसियस ग्लँड्स, ऑइल ग्लँड्स. मॅमरी ग्लँड्स आर मोडिफाईड इंटू स्वीट ग्लँड्स. जे मॅमरी ग्लँड्स आहे ते मोडिफाईड आहे स्वीट ग्लँड्समध्ये. देन दे हॅव एक्सटर्नल इयर. मॅमल्समध्ये काय असते? एक्सटर्नल इयर असते, त्याला स्पिन्ना म्हटलं जाते. दे शो हेट्रोडंट डेंटिशन. देन RBCs आर बायकॉन्वेक अँड इन्युक्लिएटेड, मीन्स न्यूक्लियस प्रेझेंट राहत नाही. बॉडी इज रेड इन कलर, blood is red in color due to presence of RBCs. Then heart is ventral in position and four chamber RD is present, 2 auricus and 2 ventricles. Then respiration takes place by lungs. Respiration कशाने केलं जाते? लंग्सनी. Brain is highly developed. Cerebrum shows a transfer band called corpus callosum. Cerebrum मध्ये band show करते, त्याला corpus callosum म्हटलं जाते. And few mammals are oviparous. Duckbill, platypus. Some have पाउचेस फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इमॅच्युअर यंग वन्स. काहींना पाउचेस असते, मीन्स कांगारूला जे इमॅच्युअर यंग वन्सला डेव्हलप करते. दीज आर कॉल्ड मार्सिपियल्स. त्यांच्या मोशनला काय म्हटलं जातं? मार्सिपियल्स. एक्झाम्पल आहे कांगारू. अँड देन मेजॉरिटी ऑफ मॅमल्स आर प्लॅसेंटल अँड विविपरस, म्हणजेच प्लॅसेंटापासून डेव्हलप होते आणि काही हे जन्म देत असते बेबीला.